रिलेशनशिपमध्ये असताना जर एक व्यक्ती टॉक्झिक असेल तर ती टॉक्झिसिटी सगळ्यांना दिसत नाही, पण ज्यावरती होते त्याला ती रोज जाणवते. त्याचं लक्षण म्हणजे सायलेंट ट्रीटमेंट. भांडण झालं की बोलणं बंद. चूक त्याची असते आणि तोच बोलायचं बंद करतो. मग काय होतं, समोरच्याला वाटतं मीच काही चुकीचं केलं का. तो स्वतःची चूक मानत नाही, उलट दुःखी असल्याचं नाटक करतो आणि गिल्ट तुमच्यावरती टाकतो. यामध्ये अजून एक गोष्ट असते, तो मुद्दामून तुम्हाला ट्रिगर करत असतो, काहीतरी बोलून, एखादी जुनी गोष्ट उकरून काढून, जेणेकरून तुम्ही चिडाल, काहीतरी बोलाल आणि मग तो म्हणेल बघ चुकी तर तुझीच आहे. म्हणजे काय, चूक त्याची पण गुन्हेगार तुम्ही. ही फक्त शांतता नाही आहे, ही एक इमोशनल खेळी आहे. ती तुम्हाला गोंधळात टाकते, थकवते आणि तुमचाच आत्मविश्वास कमी करते. ही एक टॉक्झिक सवय आहे, कंट्रोल ठेवायची, शब्दांशिवाय शिक्षा द्यायची. जर असं वारंवार होत असेल तर बोला, गोष्टी सॉर्ट करा. प्रेमामध्ये एकमेकांना समजून घ्यायचं असतं, शांत बसून शिक्षा द्यायची नसते. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.